महत्वाची बातमी, नाशिकमधील सिटी लिंक बसचे कर्मचारी पुन्हा संपावर गेले। थकीत पगार आणि इतर मागण्यांसाठी आजपासून त्यांचा संप जो आहे तो पुकारण्यात आलेला आहे। अधिक माहिती जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत चंदन पूजाधिकारी यांच्याकडून। चंदन, वृषाली, गेल्या अनेक दिवसांपासून खरं तर सिटी लिंक कर्मचारी अशाच पद्धतीनं संपावर जात आहेत। आज पुन्हा एकदा या कर्मचाऱ्यांनी आपलं संपाचं हत्यार उपसलेलं आहे। अनेक कर्मचाऱ्यांना 3-3 महिन्यांपासून पगार मिळालेले नाहीयेत, अनेकांचे बोनस मिळालेले नाहीयेत, पीएफ जे आहेत ते वर्षभरापासून जमा झालेले नाहीयेत। एवढंच नाही तर रविवारी त्यांना कामावर बोलवलं जातं, मात्र त्या रविवारचे पैसे देखील त्यांना मिळत नाहीयेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही पद्धतीनं जर माध्यमांशी बोलण्याचा या कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केला, न्यूज चॅनलच्या रिपोर्टर्सला माहिती देण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कारवाई केली जाते, त्यांना टार्गेट केलं जातं आणि त्याच्यामुळे एवढे सगळे कर्मचारी आंदोलनाला बसलेले आहेत। मात्र यातील एकही जण बोलायला तयार नाही आहे, हे विशेष आहे। गेल्या वर्षभरामध्ये जवळपास 3 ते 4 वेळेस अशाच पद्धतीनं हे सगळे सिटी लिंकचे कर्मचारी जे आहेत त्यांनी वेगवेगळ्या कारणांसाठी आंदोलनं केलेले आहेत, संप पुकारलेला आहे। महिला विशेष करून मोठ्या संख्येनं या सिटी लिंक कर्मचारी म्हणून काम करतात, ग्रामीण भागात येतात, मात्र तरी देखील 3-3, 4-4 महिने यांना पगार मिळत नाही आणि त्याच्यामुळे संतप्त कर्मचाऱ्यांनी आज संपाचं हत्यार उचललेलं आहे। 12वीच्या परीक्षा चालू आहेत आणि त्याच्यामुळे आज शहरातली ही सगळी वाहतूक कोलमडल्यामुळे आज 12वीच्या विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत। वृषाली, प्रशासनाकडून या संदर्भात काही हालचाली केल्या जातात का ते पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असेल। धन्यवाद चंदन, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।